जय श्री शेतकरी मित्र, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। अश्विनी गदादे तांदळी यांनी प्रश्न विचारला आहे की मी रासायनिक वरती द्राक्ष शेतीमध्ये काम करते। द्राक्ष शेतीमध्ये 3 डीप घ्यावे लागतात। एससीडी वैदिक मध्ये त्याला काय पर्याय आहे? एससीडी वैदिकचं तंत्रज्ञान टोमॅटोसाठी वापरलेलं आहे, छान रिझल्ट्स आहेत। तर मी ते द्राक्षामध्ये वापरत असताना मी काय काळजी घ्यायला पाहिजे? अश्विनीजी, तुम्ही प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद। मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की जे शेतकरी आमचे 3-3, 4-4 वर्षापासून एससीडी वैदिक बरोबर काम करतात, उदाहरणार्थ दिलीप चौरे सर, तुम्ही त्यांना संपर्क करून त्यांच्याकडनं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता। आणि मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की उत्तेजना देण्याचं जे तंत्रज्ञान आहे, म्हणजे ज्याला पीजीआर आपण तो प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स, यांचा वापर आपण एससीडी वैदिक मध्ये बिलकुल करत नाही। जसं आपण रासायनिक खतांचा करत नाही, जसं आपण बुरशीनाशकांचा, कीटकनाशकांचा, तणनाशकांचा वापर करत नाही, तसं आपण उत्तेजकांचा देखील वापर करत नाही। कारण उत्तेजक हेच रोगांना आणि समस्यांना कारणीभूत असतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। गायीची क्षमता नसताना तिची क्षमता 10 लिटरची आहे, तिच्याकडून आपण जर 20 लिटर दूध काढण्याचा प्रयत्न केला तर त्या गायीचं आरोग्य ढासळणारच आहे। हे उत्तेजना देण्याचा दुष्परिणाम आहे। तर एससीडी वैदिक मध्ये आपल्याला डीप करण्याची गरज पडत नाही, कारण झाडामध्ये नॅचरली सर्व प्रकारचे हार्मोन्स आणि सर्व प्रकारचे पोषक स्वतःहून नैसर्गिकपणे तयार होतात। तुम्हाला हवे असलेले पॉइंट्स असतील, तुम्हाला हवं असलेलं स्पेसिंग असेल, हे लहानपणापासूनच बागेच्या घडांमध्ये तयार होतं। त्यासाठी तुम्ही आमचे एससीडी वैदिकचे शेतकऱ्यांचे मागील 3-4 वर्षाचे रेग्युलर वापरणाऱ्या शेतकऱ्यांचे व्हिडिओ बघा, तुमच्या ह्या सर्व शंकांचं निरसन होईल। अधिक माहितीसाठी 7972732526 आमचे द्राक्ष तज्ञ अधिकारी यांच्याशी संपर्क करा आणि अधिक माहिती घ्या। धन्यवाद।